महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल विमान अपघातात निधन झाल्यानंतर आज लाखोंच्या जनसमुदायाच्या समोर त्यांना अग्नी देण्यात आला आणि आज अजित पवार अनंतात विलीन झाले. अजित पवार आज किती श्रीमंत होते, त्यांची जी श्रीमंती होती ती तुम्ही माझ्या सर्व बाजूंनी अनुभवू शकता. माझ्या सर्व दिशांना जवळजवळ कितीतरी लाखांचा जनसमुदाय आहे, याची एक्झॅक्ट आकडेवारी देखील मोजणं अतिशय अवघड आहे. पूर्ण बारामती शहर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून आलेल्या लोकांनी गजबजलेला आहे. अजित पवारांची ही श्रीमंती आणि एवढी माणसं त्यांनी जोडलेली आणि ती सगळी माणसं आज अजित पवारांना शेवटचं पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आज इथं येऊन उभी राहिलेली आहेत. हा संपूर्ण जनसमुदाय फक्त बारामती नव्हे तर बारामतीच्या दिशेनं हजारो गाड्या येत आहेत. आज महाराष्ट्राचं अख्खं मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातले मंत्री, देशातले मंत्री, देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, अनेक लोक, या देशातला प्रत्येक व्यक्ती जो अजित पवारांनी ज्याच्या आयुष्याला स्पर्श केला होता तो आज इथं आहे. आपल्याबरोबर अनेक लोक आहेत आणि अक्षरशः एकच वादा अजितदादा अशा घोषणा एकसारख्या चालू होत्या. त्या जयघोषामध्ये अजितदादा आज अनंतात विलीन झाले. आपण आपल्या बरोबर असलेल्या लोकांना विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्यांना काय भावना आहेत त्यांच्या या अतिशय भावनिक प्रसंगी. बोलताय दादा, वास्तविक पाहता अजितदादा पवारसाहेब असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला होणे नव्हे. दादा जाण्याने खूप या बारामती तालुक्याचं, इंदापूर तालुक्याचं नवे पूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं पुढील जवळपास 20-25 वर्षाचं जी नुकसान झालेलं आहे असं सहजासहजी भरून येण्यासारखं नाही. दादा म्हणजे एक आणबाण शान होती. दादा एक व्यक्तिमत्व, एखादं काम होत असेल तर होणार आणि एखादं काम होत नसेल तर नाही होणार असं फस्ट व्यक्तिमत्व असणार हे दादा. हे दादा जाण्याने अतिशय फार मोठं दुःख झालेलं आहे. जसं त्यांच्या दादाची जी भाषाशैली किंवा त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये दादांचं असायचं शाहू फुले आंबेडकर, म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन जाणारं दादा. हे व्यक्तिमत्व जाण्याने आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे भरून येणं सहजासहजी शक्य नाही. दादांची आठवण काय सांगाल? दादांची ही जी आत्ता जे तुम्ही दादांना बघताय हे सर्व महाराष्ट्राला धक्कादायक आहे. ही गोष्ट पहिल्यांदा कळल्यानंतर तुम्हाला काय मनात येऊन गेलं? आम्हाला खूप मोठा धक्का बसला. महाराष्ट्राचा एक ज्येष्ठ नेता ज्याच्या जेव्हा आज महाराष्ट्र पोरगा झाला, विशेष करून पश्चिम महाराष्ट्र असेल, पुणे जिल्हा असेल, या भागाचं खूप मोठं नुकसान झालं. अजितदादासारखा नेता पुन्हा होणे नाही याशी आम्हाला सगळं पुणे जिल्ह्यावासियांना खंत आहे. अजितदादांच्या कोणत्या अशी आठवण, शेवटची आठवण तुमची काय आहे? अजितदादा एकदम स्पष्ट वक्ते होते. जर काम होणार असेल तर लगेच सांगणार, काम होणार नसेल तर हेलपाटिकाला कोणाला लावणार नाही. मुंबईत जर काम असेल एखादं तर या पुणे जिल्ह्यातल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांचं सांगणं होतं की यायचं नाही, मी तुमचं काम स्वतः करीन, असे दादा होते. कोणालाही स्वतःच्या ह्याच्यावरती स्वतः काम करत होते. ते पुणे जिल्ह्यातून कोणताही व्यक्ती जर मुंबईला त्यासाठी आला त्यांना ते आवडत नव्हतं. तुमचं काम मला सांगा, मी तुमचं काम करीन, मी शनिवार रविवार बारामतीत हजर असतो, असे दादांचं व्यक्तिमत्व होतं. असा नेता पुन्हा होणे नाही. आज तुम्ही कुठून आलाय? आम्ही दौंड नांदगावमधून आलो. तुम्ही कुठून आलाय? मी इंदापूर येथून आलेलो आहे. या राज्यासह या देशाच्या विकासामध्ये अहोरात्र काम करणारा असा नेता आदरणीय दादा आहेत. दादांनी या देशासह राज्यात आणि राज्यातील सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम केलं आणि म्हणून तर मला म्हणावं वाटतं की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. आणि हे दादा लाखाचे पोशिंदा होता, परंतु काळाने दादावरती घाला घातला आणि अचानक आपल्यातून दादा निघून गेलेले आहेत. अतिशय दुर्दैवी आणि अशी वाईट घटना या ठिकाणी घडलेली आहे. मी आपणा सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी रमेश प्रभाकर तामाने. माझी आई नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये. की दादा गेल्याची बातमी आम्हाला जशी कळाली तसं आमचं छत्रच हरवल्यासारखं झालं. आमचा घरातला माणूस गेल्यासारखं वाटलं आम्हाला तर. आणि कुठलंही काम असू दे की अर्ध्या रात्री जरी फोन केला दादांना तर ते 100% काम पूर्णत्वाला ते न्यायचे. की असं नाही की करतो बघतो, अशा गोष्टी दादापर्यंत आत्तापर्यंत कधी नव्हत्या. त्याच्यामुळे दादांचा स्वभाव
डेंजर होतं, म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. निशब्द झालो आम्ही काल या गोष्टीमुळं. आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तुमची भेट झाली असेल. हो. काय शेवटची भेट आठवते तुम्हाला काय दादांची? त्यांनी 5 तारखेला आम्हाला टाइम दिला होता, तुम्ही सगळे मुलं या, तुमच्या आई बरोबर या, तुम्ही सगळे, तुम्हाला सगळ्यांची भेट घालून देतो म्हणले की आणि सगळ्या अधिकाऱ्यांशी पण बोलून पाण्याचे वगैरे सगळ्यांचे प्रश्न मिटवून देतो असे सगळ्यांनी दादांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला. पण ते शेवटी आश्वासन राहिलं, निशब्द झालोय आम्ही बस. काल कधी कळलं तुम्हाला हे सगळं? काल आम्हाला 8:45च्या सुमारास कळालं की अपघात झालेला आहे म्हणून, फक्त गंभीर जखमी असं कळालेलं आहे, पूर्ण माहिती नाही कळाली. 9:15 वाजता डायरेक्ट डेट डिक्लेअर केलेलं आहे, निधन झालंय. पिंपरी चिंचवड मधले बरेचसे लोक आज इकडे आलेले हो, आहेत. आलेले. पिंपरी चिंचवड काय सगळ्या महाराष्ट्रातून आलेले आहेत, पण पिंपरी चिंचवड म्हणजे असं म्हणतात की दादांनी उभं केलेलं शहर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जो काय विकास झाला आहे, तिथले जे काय इंडस्ट्रियलायझेशन झालंय, या सगळ्या मागं दादांचा हात आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये काय भावना आहेत मागच्या 2 दिवसांमध्ये, काल सकाळपासून आतापर्यंत काय लोकांचं म्हणणं आहे किंवा लोक कसं रिॲक्ट करतायत? एकच सांगू शकतो, अजित पर्व संपलेलं आहे, फक्त एवढंच बोलू शकतो, बाकीचं काहीच बोलू शकत नाही. कारण जो विकास केलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा, तो विकास अजितदादांशिवाय कोणीच केला नाही आहे आणि इथून पुढे पण करू शकणार नाही, अशी दादांनी सगळी आत्ता सिटी करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये IT पार्क असेल, साखर कारखाने असेल, भरपूर अशा सोयीसुविधा अशा केलेल्या आहे की हॉस्टेल असू दे, DY पाटील कॉलेज असू दे, मेडिकल कॉलेज असू दे, सर्व यंत्रणा एवढी चांगली राबवलेली, यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल असू दे, की सर्व माध्यमातून की ज्या गरिबातून गरीब लोकांना उपचार करून दिलेले दादांनी. त्यामुळे त्यांची आपुलकी अख्ख्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नसून पूर्ण महाराष्ट्राला होती. त्यामुळे महाराष्ट्राचे दादा हरवले असं आम्हाला 100% वाटतंय. एवढंच बोलतोय बस. धन्यवाद.